नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे पानाचा बटवा. लेखन गणेश मल्लेशी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. अंगावर उबदार गोधडी ओढून शंकर घराच्या दिशेने निघाला होता. रक्त गोठवणाऱ्या भयान गारव्यात रानातून जाताना स्वतःला बोचऱ्या गार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी गोधडीचाच काय तो त्याला आधार होता. गुडघ्यापर्यंत घातलेल्या धोतरामुळं शंकरच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता. हवेच्या नुसत्या स्पर्शाने त्याच्या गारटलेल्या शरीरावर सरसरून काटा येत होता. गोधडी कानावरून ओढून घेऊन त्याने कमरेपर्यंत अंग झाकून घेतलं होतं आणि वेगानं घराकडे चालला होता. सगळीकडं किर्र अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेचं साम्राज्य निर्माण झालं होतं. रानातून गेलेल्या निमुळत्या पाऊल वाटेवर चालताना शंकरच्या पायातल्या जोड्याच्या आवाजामुळं त्या शांततेचा किंचितसा भंग होत होता. शंकर तसा तिशीतला तरुण, उंचीने लहान आणि सडसडीत अंगाचा. गावातल्या पाटलानं शेतगडी म्हणून त्याला काही दिवसापूर्वीच कामाला ठेवलं होतं. अंगानं फारसा दणकट नसला तरी शेतातल्या कामामध्ये तो चांगलाच चपळ होता. पाटलाचा मळा गावापासून बऱ्याच अंतरावर होता. रोज सूर्य मावळण्याच्या अगोदर शंकर गाव गाठीत असे, पण आज त्याला थोडा उशीरच झाला. बगलीत खुरप आणि अंगावर गोधडी पांघरून शंकर घाईघाईनं गावाच्या दिशेने चालला होता. च्या माईला आज जरा उशीरच झाला. अंधार व्हायच्या अगोदर गावाकडे निघालो असतो तर बरं झालं असतं. माझी वाट बघून बघून मायनं स्वतःच म्हैस पिळली असेल आता पोचतोर. थोडा चिडतच शंकर स्वतःच्या मनाशी बोलत समोरील वाट तुडवत होता. शेतातून उशिरा निघाल्यामुळं आणि अशा बोचऱ्या थंडीत सापडल्यामुळं तो भलताच वैतागला होता. काही अंतर पार केल्यावर शेतातील पाऊलवाट संपून हमरस्ता लागणार होता. त्याला लवकरात लवकर हमरस्ता गाठायचा होता. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचे पाय अडखळले. त्याची गती किंचितशी मंदावली. हमरस्त्याचा विचार करताच त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याला त्याच्या माईचे ते शब्द आठवले. शंकर्या, पाटलाच्या मळ्यात काम करायला जातोयस, पण रात्री अपरात्री तिकडं जायचं नाही. चांदणं पडायच्या अगोदरच गावाकडं यायचं. बिगी बिगी. कसं? तिथं हमरस्त्याच्या वळणावर चिंचेचं भलं दांडगं झाड आहे. त्या झाडावर आमुषाच्या रात्री भूत येऊन बसत्यात. कळतंय नवं? शंकरला त्याच्या माईने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशामध्ये चांदण्यांचा सडा पडला होता, पण चंद्र कुठेच दिसत नव्हता. आणि शंकरच्या लक्षात आलं की आज तर अमावस्याची रात्र. तो थोडा घाबरलाच. तसा शंकर हा फारसा भित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पाचावर धारण बसली. आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. रात्रभर अशा भयान गारव्यात रानात थांबणं शक्य नव्हतं आणि अमावस्येची रात्र असल्यामुळं त्याला पुढं जाण्याची पण भीती वाटत होती. काही काळ तो तसाच एका जागी स्तब्ध झाला. विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेल्या मारुतीच्या माळेकडे गेलं. आता हा मारुती रायाच काय ते रक्षण करेल असा विचार करून ठाम निश्चयाने त्याने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली. काही काळ तो असाच चालत राहिला आणि हमरस्ता समोर दिसू लागला. फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्ता वळण घेत गावात जात होता. शंकर
त्या रस्त्याने पुढे चालू लागला. काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेचं खूप जुनं झाड होतं. एव्हाना शंकर त्या वळणाच्या जवळ आला होता. न कळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पुढे जाण्यास त्याचे पाय अडखळत होते. तो आपली नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीनं पावलं टाकू लागला. ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं नव्हतं. 15-20 पावलं पुढे जाताच ते चिंचेचं भलं मोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दात खिळीच बसली. झाडाखाली त्याला 3 आकृत्या अमावस्येच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या. पांढरा सादरा आणि धोतर परिधान केलेले ते तिघे त्याला सुरुवातीला भूतासमान भासले. पण लगेच त्याच्या लक्षात आलं की एवढ्या अंधाऱ्या रात्रीत पण ही माणसं मला स्पष्ट दिसतायत. याचं कारण त्यांच्या समोर पेटत असलेली शेकोटी. आणि शेकोटी म्हणजे आग आलीच आणि भूतप्रेत आगीला घाबरतात हे शंकरनं अनेक जाणत्या मंडळींकडून ऐकलं होतं. त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात पडला आणि त्याची खात्री झाली की ते तिघं भूत नसून मनुष्यच आहेत. दबक्या पावलानं आणि सावधगिरीनं शंकर त्यांच्या दिशेने चालू लागला. 10 पावलं चालून तो त्यांच्या जवळ गेला आणि 5 हात अंतर ठेवून उभा राहिला. मात्र काहीच बोलला नाही. शेकोटीकडे एकटक पाहणाऱ्या त्या तिघांचे शंकरकडे लक्षच नव्हतं. म्हणून शंकर गुदडी सावरीत म्हणाला, राम राम पाहुणं. शंकरच्या आवाजानं सुद्धा त्यांची तंद्री मोडली नाही. शंकरच्या रामरामला उत्तर न देता ते तिघे एकटक शेकोटीकडे पाहत होते. यामुळे शंकर परत म्हणाला, पाहुणं, तुम्ही या गावचे तर दिसत नाही. इतक्या रातच्याला अशा गारव्यात इथं काय करताय? शंकरच्या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर आले. त्यातील एकाने फक्त स्मित करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेलं गवत शेकोटीत टाकत तो म्हणाला, पाहुणं, आम्ही वाट सरू हाव. इथनं अजून 5 कोसावर आमचं गाव आहे. रात्र चांगलीच झाली आहे आणि अजून बरंच अंतर कापायचं आहे आमासनी. गारव्यानं अंग नुसतं थंडगार पडलंय बघा. तवा थोडं हातपाय शेकावं म्हणलं. अंगात जरा तरतरी आली की पुढची वाट लवकर कापता येईल. बर, पण मंडळी, आता लई येळ झालाय बघा. एवढ्या रातच्याला कुठं जातात एवढ्या लांब? त्यापेक्षा एक काम करा की तुम्ही समधी माझ्या घरी चला. आज रातच्याला माझ्या इथंच मुक्काम करा आणि सकाळच्या रामपारी निघा तुमच्या गावाला. आपल्या नावाप्रमाणेच स्वभाव असणारा भोळा शंकर बोलून गेला. त्याच्या या बोलण्यावर मिस्किलपणे हसत समोरला इसम म्हणाला, पाहुणं, आम्हाला जरा महत्त्वाचं काम आहे, त्यामुळं आजच गावाकडे जावं लागलं बघा. त्यावर शंकर फार काही बोलला नाही. तो त्यांच्या आणखीन जवळ गेला आणि दबक्या आवाजात म्हणाला, म्या काय म्हणतो, तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका. ही जागा बरी नाही. शंकरच्या या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक जण म्हणाला, तुम्हाला लईच उशीर झालाय गावाकडे जायला. थंडीत लईच गाराटलेलं दिसताय. एक काम करा, थोडा वेळ आमच्या सोबत बसा. हातपाय शेकून मग जावा गावाकडं. शंकरच्या मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शेकोटीचा मोह त्याला आवरलाच नाही. त्या इस्माच्या बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील गोदडी आणि बगलेतलं असलेलं खुरपं शेजारी ठेवून तो जिभळ्या चाटीत वरच्या दिशेने जाणाऱ्या अग्नीपुढे आपले दोन्ही तळ हात समोर धरून शेकू लागला. पण त्या आगीमुळे विशेष काही ऊब त्याला जाणवत नव्हती. पाहुणं,
अहो गारवा एवढा वाढलाय की शेकोटीची ऊब बी लागना झाली. तेवढ्यात समोरील व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमिजाच्या खिशात हात घालून त्यानं एक बटवा बाहेर काढला. आता समध्यांसाठी पान बनवतो म्हणजे जरा तोंडाला चव येईल असं म्हणत त्या इस्मानं पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून आडकित्ता काढून सुपारी कातरलेली सुपारी पानावर टाकून त्यानं सगळ्यांना खायला दिलं. पान तोंडात टाकून थोडा वेळ चघळताच शंकरला अचानक गारवा नाहीसा झाल्यासारखं वाटलं. जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे. पान चघळत शंकर म्हणाला, अहो हे तर लयच विचित्र पान आहे. सगळ्या अंगात कशी तरतरीच आली बघा. शंकरच्या समोर तो पानाचा बटवा धरत तो व्यक्ती म्हणाला, पाहुणं ह्यो बटवा राहू द्या तुमच्याजवळ. चांगलं ताजं पान आहे ते ह्याच्यात. नकारार्थी मान हलवीत शंकर म्हणाला, अव पाहुण्या कशाला उगाच, राहू दे तुमचा बटवा तुमच्याजवळ. तुम्हासने अजून पुढं लागल की पान खायला. ठेवावं पाहुणं, आमच्याकडं आहेत अजून पानं असं म्हणत त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढ्यात टाकला. शंकरने तो बटवा उचलला. त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत. बटवा खिशात ठेवत शंकरनं शेजारी ठेवलेली गोधडी परत अंगावर पांघरली आणि निघायच्या उद्देशाने म्हणाला, चांगलाच उशीर झालाय बघा आता, तवा निघतो म्या. तुम्ही पण जास्त वेळ थांबू नका इथं. एवढी शेकोटी विजली की निघतो आम्ही पण. परत भेटू, राम राम असं म्हणत शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला. 10 पावलं चालल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्यानं खुरपं घेतलंच नाही. खुरपं घेण्यासाठी तो परत मागे वळला आणि समोरील दृश्य पाहून थक्क झाला. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला. हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले की जणू आता काळीच फुटून जाईल. त्याच्या पायातील सर्व त्राणच गेला. त्याच्या शरीरात कंप निर्माण झाला. तो थरथर कापू लागला. ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथे आता काहीच नव्हतं. अगदी अल्प कालावधीतच ते सगळं गायब झालं होतं. ते तिघे, ती शेकोटी, काहीच नव्हतं. शेकोटीची राख किंवा धूर पण नव्हता. सर्वत्र किर्र अंधार पसरला होता आणि त्या अंधारात ते चिंचेचं झाड भयावह भासत होतं, जणू राक्षसच. शंकरचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं आणि तेवढ्यात झाडावर काहीतरी चमकलं. त्याने डोळे किलकिले करून झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं आणि लाल हिरे चमकावेत असं 6 लाल बुंद डोळे चमकत होते. ते डोळे त्याच्याकडेच रोखून पाहत होते. त्या डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडाच्या फांद्या हलू लागल्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा असा गोळा आला की त्याची शुद्धच हरपली आणि तो तिथेच बेशुद्ध होऊन कोसळला. शंकर्या, अरे शंकर्या, कोणाच्या तरी हाकेने शंकरला जाग आली. समोर मळ्यात काम करणारे 2 गडी उभे होते. शंकर पाटलाच्या मळ्यात एका बाजेवर झोपला होता. त्याचे सर्व शरीर जड झाले आहे असं त्याला वाटत होतं. डोळे उघडल्यावर त्याला काही सुचलंच नाही आणि थोड्या वेळात त्याच्या ध्यानात आलं की आपण पाटलाच्या मळ्यात आहोत. शंकर्या, अरे रातच्या असल्या गारव्यात हितच झोपलास वैर, गडी म्हणाला. म्या हितं कसं? शंकर पुटपुटला. ते आता तुलाच माहीत बघ. म्हातारी कालच्यापासून बेजार आहे आणि तू हितं पडलायस वय. जा आधी घरला, उठ. हा जातो, घराकडे जातो. आणि शंकर उठून घराकडे निघाला. सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी धरती न्हाऊन निघत होती. रानातली पिकं आनंदाने डुलत होती. शंकर जड पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिलं असेल असं स्वतःला समजावत होता. थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाजवळ आला आणि
त्याचं लक्ष झाडाखाली पडलेल्या खुरप्याकडे गेलं. हे खुरपं तर माझंच, असं तो स्वतःशीच म्हणाला. म्हणजे काल आपण भूतांसोबत बसलो, बोललो, त्यांच्यासोबत पान खाल्लं. त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं. रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला. पानाची आठवण येताच त्याने आपल्या खिशात हात घातला. खिशातून त्याने हळूच बटवा बाहेर काढला. बटवा हातात येताच त्याची खात्री पटली की काल आपण जे काही पाहिलं ते खरं होतं. त्याने एकदा चिंचेच्या त्या झाडावर नजर टाकली. हवेच्या झोताने चिंचा डुलत होत्या, पण रात्रीसारखी भीती मुळीच वाटत नव्हती. आपण भूत पाहिलं आणि तरीही जिवंत आहोत, या कुतूहलानं त्याने चुना लावून पान बनवला आणि पान तोंडात टाकताच बिगी बिगी गावाच्या दिशेने निघाला. आता हा प्रसंग घडून 6 महिने झाले होते. शंकर अजून पण त्याच पाटलाच्या मळ्यात काम करतो, पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही. 6 महिने झालं होतं, तरी बी बटव्यामधली पानं संपली नव्हती. बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पानं हाताला येतात. पानं कधीच न संपणाऱ्या बटव्याकडे पाहून शंकरला नेहमी वाटतं, पानाच्या ऐवजी ह्यो पैशांचा बटवा असता तर किती बरं झालं असतं नवं.